मायक्रो ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अशोक नाईक यांचे आमरण उपोषण सुरू. दिनांक 15 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालय येथे मायक्रो ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. आज 16 डिसेंबर बेमुदत आमरण उपोषणाचा दुसरा दिवस असून लाडसावंगी गावातील सर्वच नाभिक समाजांनी सर्व हेअर कटिंग सलूनच्या दुकानात सोमवारपासून कडकडीत बंद ठेवले आहे. उपोषणकर्ते संस्थापक अध्यक्ष अशोक नाईक यांना पाठिंबा देण्यासाठी लाडसावंगी गावचे भूमिपुत्र पंजाबराव, माजी सरपंच रमेश कोंडके, माजी ग्रामपंचायत सदस्य कल्याण नाईक हे भेट देण्यासाठी आले होते. अशोक नाईक यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा सुरूच ठेवणार आहोत. त्याचप्रमाणे गावातील व मायक्रो ओबीसीचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. अनिल भालेराव, जिल्हा प्रतिनिधी, SS इंडिया न्यूज, छत्रपती संभाजीनगर. आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विभागीय कार्यालय या ठिकाणी संघर्ष ओबीसी समितीच्या वतीने मायक्रो ओबीसी यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि उपोषणाचा आज दुसरा दिवस असून आपण त्याची चर्चा करणार आहोत. काय सांगाल दादा, आज उपोषणाचा तुमचा दुसरा दिवस आहे? हो, आज दुसरा दिवस आहे उपोषणाचं कारण असं आहे की एक दीड वर्षापासून हा लढा आम्ही लढतोय. तहसीलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना पत्र देऊन त्याच्यानंतर आयुक्तामार्फत मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांनाही पत्र दिलं. त्याच्यात काय आमची दखल घेतलेली नाही. त्याच्यानंतर आम्ही अमृत चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं. त्यातूनही काही आम्हाला रिस्पेक्ट म्हणजे तिकडनं काही प्रतिक्रिया त्यांची मिळाली नाही शासनाने, म्हणून आम्ही आज आमरण उपोषण करण्याचं ठरवलं. तर कोणी शासकीय अधिकारी कोणी भेटण्यासाठी आले का तुम्हाला काल? हो, आले. कोण आलं? आयुक्त. काय काय बोलणं बोलणं काय ते बोले, आम्ही तुमचं शासनाचा विषय आहे, आम्ही तुमच्या सगळ्या मार्गी गोष्टीला वगैरे, पण आम्ही थांबणार नाही जोपर्यंत आम्हाला स्वतः लेखी स्वरूपात कुठल्या गोष्टी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लेखी स्वरूपात जर आम्हाला दिल्या तर आम्ही विचार करू. या उपोषणकर्त्याला भेटण्यासाठी लाडसावंगाचे भूमिपुत्र डॉक्टर पंजाबराव कडू सुद्धा या ठिकाणी त्याला भेट देण्यासाठी आलेले. काय सांगायला या उपोषणा संदर्भात? आज या ठिकाणी आमचे मित्र आणि आमच्या लाडसावंगी गावचे भूमिपुत्र रहिवासी श्री अशोक भाऊ नाईक यांनी वंचित ओबीसी संघर्ष समितीच्या बॅनर खाली आज या ठिकाणी 2 दिवसापासून आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आताच त्यांनी त्यांच्या निवेदनामध्ये नमूद केल्याप्रमाणे या अगोदर त्यांनी शासनाला पत्रव्यवहार असो, रास्ता रोको असो किंवा उपोषणाचा दिलेला इशारा असो याची कुठलीही दखल न घेतल्या गेल्यामुळे आज त्यांनी हा शेवटचा प्राणांतिक आमरण उपोषणाचा इशारा देऊन त्या प्रकारची सुरुवात केलेली आहे. अशोक भाऊंनी त्यांच्या निवेदनामध्ये विभागीय आयुक्तांना जे निवेदन दिलं त्यामध्ये जे मुद्दे मांडलेले ते अत्यंत रास्त आहेत. समाजाची ती मागणी आहे. समाजाच्या या हसून भरलेल्या मागणीला कोणीतरी वाचा फोडणं गरजेचं असतं, कोणीतरी नायक होणं गरजेचं असतं, कोणीतरी पुढे येणं गरजेचं असतं. त्या पवित्र भावनेतून समाजाला आपण काहीतरी देणं लागतो. ज्या समाजात आपला जन्म झाला, त्या समाजात आपण वाढलो, त्या समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं. या पवित्र भूमिकेतून ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत. मी या ठिकाणी गावचा रहिवासी म्हणून तर आणि समाजाची वाटलेली मागणी रास्त या नात्याने या उपोषणस्थळी उपस्थित झालेला आहे. माझा या उपोषणाला पूर्णपणे पाठिंबा आहे. शासनाने आता अशा अनेक नवतरुणांची बळी न घेता, मी बळी शब्द वापरतो, यांच्या निवेदनाची, यांच्या मागणीची अत्यंत तात्काळ दखल घेणं अपेक्षित आहे, अशी मी शासन दरबारी मागणी करतो. या ठिकाणी मायक्रो वंचित ओबीसीचे जे काही समाज बांधव आहेत, नाभिक समाजाचे, त्यांनी काल सोमवारपासून अत्यंत कडकडीत त्यांचे संपूर्ण दुकानं बंद ठेवलेले आहेत. काय सांगाल दादा, कालपासून तुम्ही तुमच्या दुकान धंद्याचे बंद केले आहेत? आमच्या कालपासून आम्ही सकाळी उपोषणाला बसलेलो आहोत. मग आम्ही कॅमेऱ्याचं आंदोलन केलं, रस्ता रोको केला, पण सरकारने याची काही दखल घेतली नाही. त्या अनुषंगाने आमच्या समाजाने पूर्ण अशोक नाईक यांना पाठिंबा दर्शविला आणि आम्ही आमच्या संपूर्ण दुकाना लाड सांगितल्या बंद ठेवलेल्या आहे. या ठिकाणी नाभिक समाजाने लाडसावंगीतील जे हेअर कटिंग सलूनचे दुकान आहेत कालपासून बंद ठेवलेले आहे.
आणि उपोषणकर्त्याचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. धन्यवाद. SS इंडिया न्यूज साठी मी अनिल भालेराव, जिल्हा प्रतिनिधी.